नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद म्हात्रे आपलं सर्वांचं स्वागत करतो या चंपाषष्ठी विशेष व्लॉग मध्ये। तर चला तुम्हाला दाखवतो की आमच्या गावात चंपाषष्ठी कोणत्या प्रकारे साजरी केली जाते। तर सर्वात आधी आपण सर्व आमचे कुलदैवत खंडोबाचे दर्शन करूया। तर आज चंपाषष्ठीची आदली रात्र आहे आणि चंपाषष्ठी आहे उद्या। तर आज रात्री आमच्या गावातील महिला मंडळ तुम्ही बघू शकता की कसे फुलांचे तोरण बनवत आहेत, ज्याने उद्या आमचे गावाचे खंडोबाचे मंदिर सजवण्यात येईल। तर एकीकडे आमच्या गावातील काही स्त्रिया फुलांचे तोरण बनवण्यात बिझी आहेत, तर इतर स्त्रिया रस्त्यावरती रांगोळ्या काढून रस्त्याची शोभा वाढवत आहेत। जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे। इथे आपण पाहू शकता की इथे कशी सुंदर अशी खंडोबाची रांगोळी काढण्यात येत आहे। रांगोळी टीम इकडे बघा, तिघावी। तर आपण इथे बघत आहात की गावातील मुली इथे मस्त खंडोबाची रांगोळी काढत आहेत। थोडी सुरुवात झालेली आहे आणि ही इथे प्रत्येक दर्शकाला 200 रुपयाची नोट वाटणार आहे। फक्त इथे रांगोळी बघत बसल्याने तुम्हाला 200 रुपयाचा लाभ होणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा। तर गाईस, ही वैष्णवी आणि मी प्रसाद, आम्ही दोघांनी एक प्रँक प्लॅन केला आहे। आमच्याकडे एक रब्बरचा साप आहे, तो आता आम्ही इथे कुठल्या तरी गँगमध्ये कोणत्या तरी अंगावर फेकू, तर बघूया काय रिॲक्शन मिळते त्यांची। साप आता काढू नको, नाही मला सांग कॅमेरा चालू करायला, तर ना तर पोपट वल। हां, आणि बराच वेळ झालेला आहे, मला कोणी शिकार भेटलेला नाही आहे। आता रांगोळी काढणाऱ्या गँगपैकी कोणाला तरी आता या प्लॅनमध्ये अडकवू। हे प्रणित आणि राम सेतू बांधणारे कर्मचारी आमच्या सोबत आहेत। तर गाईज, आता आमच्या गावातील मित्रमंडळी मंदिराला तोरण लावत आहेत। तर रात्रीचे जवळजवळ 12 वाजलेले आहेत आणि आता इथली तयारी अर्धा अधुरी जेवढी झाली असेल तेवढी इथेच थांबून आता आम्ही निघतो आहोत आमच्या घरी। तर आता भेटूया उद्या सकाळी। अरे तिकडे ध्यान द्या। महाराज की अटॅच करा। बोल सदानंदाचा एलकोट एलकोट जय मल्हार। सदानंदाचा एलकोट एलकोट जय मल्हार। देवाचा आशीर्वाद इन्स्टंट म्हणता का? मग आम्ही देवांच्या प्रतिमेंना तूप आणि दही याने धुतले, मग दुधाने धुतले आणि मग गुलाबजलाचा वापर करून स्वच्छ करून घेतले।
बसलाय देव माझा घोड्यावर येलकोट येलकोट जय मल्हार. खंडोबा भैरोबा ही भैरी भवानी, हा मी तुमचा भैरव, ही गावदेवी साखी असं निरक्षक लक्षात ठेवायचा. पावलाय देव माझा मल्हारी. तर मित्रांनो, सकाळ झालेली आहे, चंपा षष्ठीचा दिवस उगवलेला आहे आणि इथे मंदिराच्या आवारात आमचे भटजी गुरुजी आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात ते होम हवनाची पूर्ण सामग्री विधी इथे मांडणार आहेत आणि हळूहळू इथे आता गावातले लोक देखील सज्ज व्हायला चालू झालेले आहेत. कल्याण डोंबिवली शहरात बसला देती हे गुळ खोबऱ्याचा भंडारी. मान देती हे गुळ खोबऱ्याचा भंडारी. काय गावाला पावलाय देव माझा मल्हारी. तर गाईज, आता मला पूजेला बसायला लागणार आहे, तर थोड्या वेळासाठी मी कॅमेरामॅन चेंज करत आहे. एकीकडे पूजा होम हवनची तयारी चालू आहे, तर दुसरीकडे गावातील महिला मंडळ महाप्रसादाची तयारी आतापासूनच करायला चालू करलेली आहे. जय मल्हार प्रतिष्ठान करती देवा. दरवर्षी काही जोडप्यांना या पूजेला बसण्याचे सौभाग्य मिळते. यावर्षी आम्ही 4 जोडपे इथे पूजेला बसलेलो आहोत. महाराष्ट्राचे नराया दुःखयं पादिनं निजाया दुःखामिय भूतानायं यशतत्वयं दयालुमियं पद्यया जन्नीना सर्वभूतरक्षता वासुदेव. ओम प्रद्युम्नयं ओम पश्चिमेयं पादुयन्नजा वामदेवरस्तयं दोतरेयं ईशान्य वामनजैवन्यं तथाग्निया श्रियायाजनाजनं वासुदेवं दयं नज चालो तालोयं सुगरुदोजया सुगराकारं ओम सुगर्भजनज अन्निमं पूर्णजनजनं देवयं दिवजयं वामनात्मनं सूर्यकुण्डियं सतीदासं चन्द्रापूर्णमया शुद्धीकरणं जलन्दं प्राणाया अक्षयं हरितापनं आता पूजा आणि होम झाल्यानंतर वेळ आहे महाआरतीची. जय देव जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव
परीची रचना रचली अपार तये स्थळी नांदे स्वामी शंकर जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जय देव जय देव मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला देवगण गंधर्व कापती त्याला हाती तलवार खड्ग त्रिशूळ गये जेजोरी घरावरी गये जेजोरी घरावरी पाणी परत तुई तुई पाणी परत तुई तुई भंडार भिजला ग पाण्यानी भंडार भिजला ग पाण्यानी भंडार भिजला ग पाण्यानी भंडार भिजला ग पाण्यानी ज्या ज्या म्हणतात जना कोणी 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 घरावरी पाणी परत तुई तुई पाणी परत तुई तुई वाजत गाजत नेला मंडपाचे दार वाजत गाजत नेला मंडपाचे दार आता संध्याकाळचे जवळजवळ 4-4:30 वाजलेले आहेत आणि गावातील पुरुष मंडळी संध्याकाळच्या महाप्रसादाची तयारी करायला लागली आहे. आणि यो आमच्या डान्स हो तर इथे जेवण बनवायचे इथे चहा ठेवलेला आहे. तर आम्ही आता चाचणी करू. तर कल्प्याने याच्यामध्ये व्हेज टाकून तर नाही आणला. तर आम्ही आता चहा घेऊन चेक करू की चहा पिण्यासाठी सेफ आहे का नाही. कल्प्या चेक करू ना. तर आता चहाची चुटकी घेत आहे मी. हां चहा सेफ आहे एकदम. मला काहीच झालेलं नाही. मी वाचलेलो आहे. हां काय करू बोल. हे बघ चहा असा नसतं प्यायचा. चहा असा आवाज करून प्यायचा असतं. असा आवाज करून प्यायचा असतं. तर आता मी दुसरा चहाचा कप प्यायलेलो आहे आणि आता दुसरा लग्न करायला मी तयार आहे. आज रात्री बघा तुम्ही बरोबर सध्या मग 2 लग्न होतील कर प्या. आणि हे आमचे प्रमुख रसायन इंजिनियर आणि हा बघा इथे विविध प्रकारचा हर्बल उटणा लावलेला आहे. उटणा ठेवलेला आहे. उटणा दिवाळीचा उरलेला उटणा ठेवलेला आहे. देगी मिर्च का तडका अंग अंग पडका. काय करतो फ्रूट निंजा घेतो का फ्रूट निंजा.
एक मग वारो जाम झाड पिठला झालं राणीला सोडून गेला चंदनपुराला माझा राणीला सोडून गेला चंदनपुराला माझा राणीला सोडून गेला चंदनपुराला माझा राणीला सोडून गेला चंदनपुराला. तर गाईज एकीकडे आता महाप्रसादाचे काम चालू आहे तिकडे तुम्ही बघितला आणि एकीकडे इथे आता हरिपाठासाठी गावातील महिला मंडळ जमा झालेली आहे. तर आता थोड्याच वेळामध्ये ते हरिपाठ चालू होईल. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव वसुदेवं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय साईडला जय जय नारंगी.
सदानंदाचा खंडोबरायाच याडबाई लागल मुरळीला या माझ्या लागल वाघ्याला जेवणाची पंगत पूर्ण शांत वाटत आहे. चला इथे लोकांना बसवूया. येसान तोराया बाया ग बाया नाग देवाच गुण गाया सदानंदाला अळवू सदानंदाला एक खंडोबरायाच याड बाबा नीट कर बाबा व्हिडिओ फोटो नाही. बोला का काहीतरी करा. बोला जेवल्यावर आवाज थोडा वाढेल तेव्हा करू. आम्ही नाही आलेच ना, सगळे आले. आता भजन पूजन आणि भोजनच्या नंतर वेळ आहे उत्सवाची. आमच्या गावात एका जोडप्याचं लग्न परत एकदा लावण्यात येतं आणि संपूर्ण गाव या उत्सवामध्ये सहभागी असतं. तर यावर्षी परत एकदा लग्न लावण्यासाठी मला आणि माझ्या बायकोला निवडलेलं आहे. तर आता बघा आमचं दुसरं लग्न परत एकदा.
एकीकडे अर्ध गाव वर पक्ष म्हणून माझ्या वरातीत नाचत येत आहे, तर दुसरीकडे अर्ध गाव माझ्या बायको सोबत आता तिकडनं वधू पक्षाकडनं येणार आहे.
लग्नाची शोभा वाढे मंडपाची वधूवरांच्या मस्तकी अक्षता पडो सगळे सोयऱ्यांची शिवलग्न सावला अक्षता वाटले का लवकरात लवकर घेऊन यायचे गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितं गणपति कुर्या सदा मङ्गलं शुभलग्न गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र कन्या चरणावती वेदिका क्षिप्रा वती महासुर नदी पूर्णा पुण्य जले समुद्र सहिता कुर्या सदा मंगलम शुभलग्न रामो राज मनी सदा विजयते रामं रमेशं भजे रामे रामिषाचरचमो रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरम् राम सदा सोऽस्म्यहम् रामे चित्तलया सदा भवतु मे वो राम मुदरं शुभलग्न आईच्या मनी दाटल्या आठवणी अश्रू
विसरू नको तू मुली जाशी पतीच्या घरी रागाने तुझा कुणी सुखाने दिल्या घरी तू मुली जा सुखाने रहा शुभ लग्न शुभ लग्न बापाच्या काळजे धडधडे काल मेलही चाले उली आईच्या डोळ्यातून पाझरती मातृत्वाच्या सरी संस्काराची घेऊन आसी दोरी जातो मुली परी सदैव राही घरी शुभ लग्न सावधान शुभ लग्न संतती संपदा बहुतुमा लाभोतही सद्गुण साधनी स्थिर कर्मयोग फुला वादवा भूषण सारे राष्ट्र तुरे नहेच कथिती कीर्ती करा उज्ज्वल रडून डोले लाल झाले मुलीचे कवन कटून सार दुःख त्या माऊलीचे जरी चरण कन्या वधून दूर जाये कुशीत कुशीत डोले परतली माया मागे चालण्यात चालणे हे पौर्णिमेचे लुगड्यात लुगडे हे पैठणीचे नवीन लुगडे नेसोनी प्रिया हर्ष वाहे पती चांद पाहोनी प्रियाला जवाटे शुभ लग्न तदेव लग्न सुदिनं तदेव ताराबलं चंद्रवर्णं तदेव विद्याबलं देव बलं तदेव लक्ष्मीपतेन मनसा स्मरामि सावधान इष्टदेवताभ्ये नमः सावधान कुलदेवताभ्ये नमः ग्रामदेवताभ्ये नमः वस्तुदेवताभ्ये नमः श्री हनुमानाय नमः दुर्गा देवाय नमः किरकालेश्वराय नमः करवली देवे नमः हेलकोट हेलकोट जय मल्हार सदानंदाचा काशा वाजंत्रे सावधानचे जय घंटा आईस्क्रीमची व्यवस्था केलेली आहे तरी कोणी आईस्क्रीम खाल्याशिवाय जाऊ नये. वधूने वराला हाल घालायचा आहे एकमेकाने एकमेकांच्याकडे बघायचं आहे आले घडी किरणाची आता सप्तपदी होईल ओम वेदनेत वजन सदैव
महाराजाचा ओम नागराज बळराज परमेश्वर महाराज महादेव महा तोपर्यंत 7 फेरे मारून घ्यायचे 7 फेरे मारून घ्यायचे पहिली प्रतिज्ञा आहे की जन्माच्या सौभाग्याने मला हा पती मिळाला आहे आणि म्हणून तो माझा देव आहे 7 जन्माचा देव राहील दुसरी प्रतिज्ञा आहे जो घरामध्ये अतिथी येईल त्याची मी सेवा करेल तिसरी प्रतिज्ञा आहे घरातले जे वडीलधारी माणसं आहेत सासू सासरे याची मी सेवा करेन चौथी प्रतिज्ञा आहे जे कुटुंबीय नणंद जावा जे काही सगळे असतील त्यांची मी सेवा करेन पाचवा आहे घरात सगळ्यांना मी माझ्या हाताने जेवण बनवून देईन सहावी प्रतिज्ञा आहे मनाने तनाने मी माझ्या पती बरोबर खेळेन आणि 7वी प्रतिज्ञा ती खूप महत्वाची आहे धर्मेचा अर्थेचं नाती जगावे धर्मामध्ये अर्थामध्ये मी त्यांच्या सतत बरोबर राहणार आहे या 7 गोष्टी आहे ना 7 पावले झाले की मैत्री होते म्हणून ही 7 पावले झालेली आहे आता कन्यादानाची वेळ झालेली आहे वर हा आज विष्णू रूप आहे आज विष्णू रूप आहे म्हणून त्याच्या वर्मा तुम्ही बघत आहे वर्मांवर शुभ लग्न सावधान सगळ्या विधी झालेल्या आहेत आता पाहुण्यांना ज्यांना भेटायचं असतील बाहेर टाकायचे असतील त्यांनी स्टेजवर या आणि बाकीच्यांनी जेवून घ्या फोटो वगैरे काढून घ्या भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी हिना आणि माझी लाखात एक जोडी सगळ्यात माझं सगळं एक सौभाग्याची फूल त्याच्यात आमचं नाव कॅमेरा ऑन लक्ष्मण गौरू मात्रे 50 मात्रे अशा जास्त टाइमपास करू नको साफसफाई डायलॉग मार ना डायलॉग मार ना डायलॉग मार आणि या मित्रांनी मला एक नाव दिलेलं आहे आणि माझ्या बहिणीला गिफ्ट दिली अरे बाबा ती पिंडी खोलली हे रातभर मोजा टिप्पाला लागतील